नमस्कार. माझं नाव राधिका रत्नाकर कदम. मी मुंबईहून आली आहे, पण मी आता सध्या 2 वर्ष पुण्यात राहते. अ, मला हा कोर्स त्यांच्या सरांच्या Facebookवरच्या ॲडनीच कळालं. मी स्वतः मुंबईत एक टीचर होते. मॅथ्स एंड सायन्स एवढंच माझं विषय होतं. म्हणजे मॅथ्सची समीकरणं करायची आणि सायन्सचं पिरियॉडिक टेबल. याच्यापुढे काही मराठी भाषेचं म्हणजे जे जेन्युइन आपलं जे नॉलेज असतं ते. कथा, कादंबऱ्या खूप आवडायच्या वाचायची. पण जे आपल्याला हवंय, की कुठेतरी काहीतरी कमी आहे, काहीतरी करायचंय. खरं तर जेव्हा आम्ही पॅरेंट्स मीटिंग घ्यायचो ना, तेव्हा असं वाटायचं, की मुलांना नाही, पॅरेंट्सना शिकवायची जास्त गरज आहे. तर हे आत्ताच्या खरंच पॅरेंट्सना शिकवायची गरज आहे. कारण जर पॅरेंट्सने आपल्या मुलांना नाही सांगितलं, तर मुलांना कळणारच नाही. आणि म्हणून मला असं वाटायला लागलं, की जी माझी मुलं आहेत, जी आता शाळेची पण मुलं किंवा मी नंतर प्रीस्कूलमध्ये आली, तर माझ्या मुलांना किंवा माझी घरची सुद्धा आता जी जेन झी म्हणतात, ती एवढी हुशार आहेत, की एवढी क्विक आहेत, की आपण कधी प्रश्न विचारलेच नाही, की आपण रामायणात असं होतं आणि हे का झालं असेल? पण ती मुलं असे प्रश्न विचारतायत, असे सांगतायत, की आम्हाला त्याची उत्तरच येत नाही. मग आता पॅरेंट्स म्हणून माझी जबाबदारी कितीतरी वाढली आहे आणि मला असं वाटतं, की प्रत्येक पॅरेंट्सना आपण कुठून आलोय, आपलं मूळ काय आहे, आपण कुठल्या धर्माचे आहोत, आपला सनातन धर्म काय सांगतो, हे जर साध्या-साध्या गोष्टीने मुलांना सांगितलं. इव्हन माझी आई सकाळी उठून तुळशीला पाणी का घालते, मग ती प्रदक्षिणा का करते आणि मग तुळशीमध्ये पाणी घालताना त्याचं नेमकं मुख्य काय आहे, पंचतत्वानी जी पूजा आपण करतो त्याचं काय उगम आहे, हे सगळं जर मुलांना आत्ता आपण सांगितलं, तर तीच मुलं आपल्या मुलांना सांगतील आणि पुढे आपला मोठा धर्म पुढे जाईल. तर ह्या भावनेनं मी कुठेतरी जोडली आणि ह्या स्टोरी टेलिंगमध्ये घ्यायचा उद्देश हाच होता, की गोष्टीने जे सांगितलं तर मुलांना जास्त लवकर समजतं आणि ज्या गोष्टी पूर्ण अगदी मनापर्यंत भिडतात आणि जी सांगण्याची कला आहे ती थोडीशी आपल्याला अवगत झाली पाहिजे. कारण आपल्याला गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात, पण ती सांगता पण तशीच आली पाहिजे. तर त्यासाठी मी ह्या कोर्समध्ये इन्व्हॉल्व झाले आणि सर तुमचं खरंच मनापासून आभार, की तुम्ही आम्हाला मोठं असं भांडार दिलंय, तर आम्हाला किती घेता येतं ते आम्हाला आता समजतच नाही, की हे घेऊ का ते घेऊ? आणि असंच तुम्ही देत राहिलात आणि असं म्हणेन नाही, की कुठेतरी देवाने आम्हाला दिलंय, की तुमच्याशी जोडलंय म्हणजे त्याचं काहीतरी आमच्या हातून होईल. ह्याच भावनेने आम्ही पुढे जाऊ आणि काहीतरी करू सर नक्की. आमचा क्लास खूपच छान झाला. म्हणजे असे सगळ्यांनी सांगितलंच, की इतक्या छान प्रकारे आम्हाला समजून सांगितलं किंवा नुसतं सिलेबस जो त्यांना दिलेला तो न देता इतरही माहिती दिली. पुस्तकं कुठे मिळतील किंवा कुठली पुस्तकं वाचावीत आणि कसे संदर्भ घ्यावेत याबद्दल जी माहिती दिली. असा कोर्स मी कधी बघितला नव्हता किंवा मी बरेच काही शिकवत होती मुलांना, पण ह्या प्रकारे असं शिक्षण हे पहिल्यांदा सरांकडून आम्हाला मिळालं. त्यामुळे सर तुमचे खरंच खूप अभिनंदन. म्हणजे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, की कुठेतरी आमची निवड इथे झाली आणि तुम्ही आम्हाला भेटलात. आणि जे सरांनी जे मार्गदर्शन केलं, YouTube चॅनल चालू करा किंवा स्वतःचं काहीतरी चालू करा किंवा जसं आता आमच्या ग्रुपमध्ये त्या देवयानी होत्या, त्या स्वतःचं एक रूटीन 2-3 मिनिटाचं असं ब्लॉग टाकत होत्या किंवा ते स्वतःही त्यांचं आहे. तसं त्या आम्हाला स्वतः सांगत होत्या, की तुम्ही असं चालू करा, हे चालू करा, असे कितीतरी पर्याय आहेत. जसं मॅडमनी पण सांगितलं. तर मग त्या ह्याने मी माझ्या मुलाची मदत घेतली आणि मी स्वतःचं YouTube चॅनल चालू केलं. आणि मग आता त्याच्यामध्ये 3 रामायणापासून सुरुवात केली आहे. म्हणजे जसं पहिल्यापासूनच सुरुवात केली आहे. ते मी त्याची लिंक माझ्या ग्रुपवर टाकली आहे. तर त्या गोष्टी जेव्हा माझ्या मैत्रिणींनी किंवा इतर आमच्या रिलेटिव्हजनी बघितल्यावर त्यांना असं वाटायला लागलं, की खरंच छान आहे तुझा आवाज किंवा तू छान गोष्ट सांगते. मग आता मला स्वतःला माहिती नव्हतं, की माझा आवाज एवढा चांगला आहे किंवा मी अशी छान बोलते. कारण ते दुसऱ्यानी कधी-कधी कसं होतं, की आपल्याला आपले गुण कळत नाहीत आणि मग असं कुठलातरी प्लॅटफॉर्म येतो आणि अजून 4 माणसं सांगतात, की "हे छान बोलते, तसं कर, हे चांगलं आहे, पुढे तुला." आणि त्याच्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मद्वारे मला स्वतःला काहीतरी करायची इच्छा झाली किंवा मी स्वतः काहीतरी करते आणि त्या आवाजामुळे आता मी तुमच्या समोर बोलू शकते किंवा जो कॉन्फिडन्स मला जो मिळालाय, तो सगळ्या आमच्या शिक्षकांमुळे मिळालाय किंवा मला ह्या प्लॅटफॉर्ममुळे मिळालाय. त्यामुळे मी सगळ्यांचे खरंच मनःपूर्वक अभिनंदन म्हणजे मला स्वतःला असं धन्यवाद मानायचे आहेत, की सर, की ह्याच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आला आणि ह्याच्यापुढे आम्ही असंच
काहीतरी वेगळं देत राहू किंवा करत राहू. माझं जसं अलकाताई म्हणाल्या, की माझा पण टार्गेट जो त्यांनी सांगितलं, की तुमचा ऑडियन्स टार्गेट ऑडियन्स आधी तो सेट करा. तसं माझं तर मुलांचंच आहे पहिलं. कारण का मुलांना जेवढ्या गोष्टी जास्त चांगल्या सांगितल्या जातील, तेवढं त्याच्यातून ते घेतील आणि जर पुराणातल्या गोष्टी आपण आत्ताचे संदर्भ लावून सांगितल्या, तर त्यांना लगेच कनेक्ट होईल किंवा रिलेट होईल ते आणि त्याच्यातून आपली संस्कृती पण पटकन त्यांना लक्षात येईल. तर सर तुम्ही आम्हाला एवढं सगळं सहकार्य दिल्याबद्दल.